मंडळी, भारताने फक्त एक सही केली असती ना तर आज भारताकडे अणुबॉम्ब नसता आणि कदाचित आपली अवस्था सुद्धा आज इराण किंवा युक्रेन सारखी असती। या ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। आज आपण देशात सुरक्षित आहोत, रात्रभर शांत झोपतोय, याचं एक मोठं कारण म्हणजे आपल्याकडे असलेलं अण्वस्त्र कवच। पण हे कवच मिळवणं इतकं सोपं नव्हतं। जगातले मोठमोठे देश भारताला एका कागदावर सही करण्यासाठी अक्षरशः ब्लॅकमेल करत होती। त्या कागदाचं नाव होतं एनपीटी। आता हा एनपीटी काय प्रकार होता? सोप्या भाषेत सांगायचे तर जगातील 5 बलाढ्य देशांनी जसे अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी एक नियम बनवला होता। 1 जानेवारी 1967 च्या आधी अणुबॉम्ब आहे, फक्त तेच देश तो ठेवणार, बाकी जगाने कधीच तो बनवायचा नाही आणि कधीच त्याची चाचणी करायची नाही। तर एका सहीसाठी त्या 30 वर्षांमध्ये काय काय घडलं तेच आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। ही गोष्ट सुरू होते 1948 च्या दशकात। त्यावेळी भारत नुकताच स्वतंत्र झाला होता। गरिबी आणि भूक या समस्यांशी लढत होता, पण डॉक्टर भाभा यांनी भविष्यातील धोका ओळखला होता। त्यांनी पंडित नेहरूंना पटवून दिलं की भारताला जर महासत्ता व्हायचं असेल तर अणुऊर्जा ही काळाची गरज आहे। 1948 मध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली। ज्या काळात जेव्हा भारताकडे साधी सुई बनवण्याची साधनं नव्हती, तेव्हा डॉक्टर भाभा यांनी या तंत्रज्ञानाची पायाभरणी 1962 पर्यंत केली। याच काळात चीनने आपल्यावर अचानक हल्ला केला आणि त्या युद्धात आपला पराभव झाला। आपण तो धक्का पचवत असतानाच 1964 मध्ये चीनने स्वतःची पहिली अणुचाचणी केली। विचार करा, आपल्या दारात एक असा शत्रू उभा होता ज्याच्याकडे आता अणुबॉम्ब होता। अशा वेळी भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ओळखलं की आता फक्त शांततेच्या मंत्रांनी काम होणार नाही। त्यांनी भारतीय शास्त्रज्ञांना अणुतंत्रज्ञानावर काम करण्याची छुप्या पद्धतीने परवानगी दिली। पण त्याच काळात जगातील बलाढ्य देशांनी हा एनपीटी नावाचा सापळा रचला। त्यांना भीती होती की जर भारतासारख्या देशांनी अणुबॉम्ब बनवला तर जगावरची त्यांची हुकूमत संपेल। हा एनपीटीचा कागद म्हणजे जगाने खेळलेली एक मोठी खेळी होती। जेव्हा अमेरिका, रशिया आणि चीनला समजलं की भारतासारखे देश आता अणुतंत्रज्ञान शिकले आहे, तेव्हा त्यांनी घाबरून हा करार बनवला। जेव्हा 1960 च्या दशकात जगाने हा अन्यायकारक एनपीटी करार भारतासमोर आणला, तेव्हा भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी यावर सही करण्यास ठाम नकार दिला। शास्त्रीजींचे म्हणणे होते, भारत शांतप्रिय देश असला तरी आपण आपल्या संरक्षणाशी तडजोड करू शकत नाही। शास्त्रीजींच्या त्या एका नकारामुळे जगाची धाबे दणाणली। पण दुर्दैवानं ताश्कंद करारावेळी रशियात शास्त्रीजींचे संशयास्पद निधन झाले आणि अवघ्या काही दिवसांच्या अंतरानं डॉक्टर होमी भाभांचा विमान अपघातात मृत्यू झाला। भारताचे 2 सर्वात मोठे खांब कोसळले होते। जगाला वाटलं आता भारत अणुशक्तीचं स्वप्न विसरून जाईल, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं। शास्त्रीजी नंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणि त्यांनी या भूमिकेला अधिक धार दिली। तेव्हा देशासमोर अन्नाचं संकट होतं। अशा काळात अमेरिका आणि रशियानी भारतावर प्रचंड दबाव आणला। अमेरिकेने धमक्या दिल्या, पण इंदिरा गांधी डगमगल्या नाही। त्यांनी संसदेत आणि जागतिक मंचावर स्पष्ट केलं की हा करार भेदभाव करणार आहे। जोपर्यंत मोठे देश स्वतःची अण्वस्त्रे नष्ट करत नाही, तोपर्यंत भारत आपल्या अणु कार्यक्रमावर बंदी घालणारा कोणताही कागद स्वाक्षरी करणार नाही। त्यानंतर 1970 च्या दशकात अमेरिकेने थेट धमकी दिली की जर भारतानं एनपीटीवर सही केली नाही तर आम्ही तारापूरसाठी लागणारं अणुइंधन देणं बंद करू। विचार करा, भारताची वीज निर्मिती धोक्यात होती, पण भारताने स्पष्ट नकार दिला। आणि काही काळानंतर 1971 मध्ये भारताचे पाकिस्तान सोबत युद्ध सुरू झालं। तेव्हा भारत पूर्व पाकिस्तानात, आजचा बांगलादेश, तिथल्या जनतेला न्याय मिळवून देत होता। पण तेव्हा पाकिस्तानच्या मदतीला अमेरिका धावून आला। अमेरिकेने भारताला अण्वस्त्राची भीती दाखवण्यासाठी आपलं अण्वस्त्रधारी 7वं आरमार बंगालच्या उपसागरात पाठवलं। एका बाजूला भारतीय सैन्य युद्ध जिंकलं होतं आणि दुसऱ्या बाजूला जगातली सर्वात मोठी महासत्ता अणुबॉम्बच्या धमक्या देत होती। त्या दिवशी इंदिरा गांधींना एक गोष्ट समजली, जोपर्यंत भारताकडे स्वतःची अण्वस्त्र नाही, तोपर्यंत मोठे देश आपल्याला कधीही वाकवू शकतात। 1971 च्या युद्धानंतर भारताला अण्वस्त्राची गरज तीव्रतेने भासू लागली। शास्त्रज्ञांनी बॉम्बचे सुटे भाग आणि तंत्रज्ञान विकसित केलं होतं, पण प्रत्यक्ष स्फोट करण्यासाठी पंतप्रधानांच्या परवानगीची गरज होती। यानंतर लगेच पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शास्त्रज्ञांना हिरवा कंदील दिला। हे मिशन इतकं गुप्त होतं की भारताच्या मंत्रिमंडळालाही याची कल्पना नव्हती। शास्त्रज्ञ आणि इंजिनियरची एक छोटी टीम राजस्थानच्या पोखरणमध्ये वाळवंटाच्या शेकडो फूट खाली अणुबॉम्ब पेरण्याची तयारी करत होती। 18 मे 1974 ची ती सकाळ, बुद्ध पौर्णिमेचा दिवस होता। सकाळी 8:05 बटन दाबलं गेलं आणि वाळवंटाची ती जमीन एखाद्या महाकाय लाटेसारखी वर उसळली। भारताने जगाला न विचारता आपली पहिली अणुचाचणी केली होती, पण ही केवळ सुरुवात होती। भारताने स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र घोषित केलं नव्हतं, पण हा मेसेज जगासमोर जातात जगाचे डोळे विस्फारले। अमेरिकेने भारतावर संताप व्यक्त केला। कॅनडाने अणुसहकार्य तोडलं। जगाने आपल्या भोवती अशी भिंत उभी केली होती की भारताचा श्वास गुदमरला पाहिजे। 1995 मध्ये पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारने पुन्हा चाचणी करण्याची तयारी सुरू केली होती, पण अमेरिकन गुप्तचर संस्था CIA या सॅटेलाइटने पोखरणमध्ये हालचाल टिपली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भारताला थेट धमकी दिली की जर चाचणी केली तर भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली जाईल. भारताला त्यावेळी आपला निर्णय मागे घ्यावा लागला. पण भारतीय शास्त्रज्ञ आणि नेते शांत बसले नव्हते. ते योग्य संधीची वाट पाहत होते. 1995 मध्ये जेव्हा जगाने हा NPT करार कायमस्वरूपी केला तेव्हा भारतावरचा दबाव टोकाला गेला. जगातले 170 पेक्षा जास्त देश या कागदावर सह्या करून बसले होते. फक्त भारत, पाकिस्तान आणि इस्रायल हे उरले होते. जगाला वाटलं आता भारत एकटा पडलाय, आता तरी तो सही करेल. पण याच काळात आपल्या शास्त्रज्ञांनी आणि नेत्यांनी ठरवलं की आता फक्त सही करायला नकार देऊन चालणार नाही, तर आपल्याला प्रत्यक्ष करून दाखवावं लागेल. आणि म्हणूनच त्या कागदाचा फास आपल्या गळ्याला बसण्यापूर्वीच 11 मे 1998 ला आपण धमाका केला. 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि डॉक्टर R चिदंबरम यांना बोलावून सांगितले आता हीच खरी वेळ आहे. हे मिशन अत्यंत गुप्त ठेवण्यात आले होते. अमेरिकेचे सॅटेलाइट दर तासाला पोखरणवरून फिरत असत. त्यांच्यापासून वाचण्यासाठी शास्त्रज्ञांनी अजब युक्त्या लढवल्या होत्या. कलाम साहेबांनी आणि इतर शास्त्रज्ञांनी लष्करी गणवेश घातला, जेणेकरून सॅटेलाइटला वाटेल की इथे लष्कराचा सराव सुरू आहे. तिथे कृत्रिम झाडे लावली गेली. अगदी क्रिकेटचे सामने खेळवले गेले, जेणेकरून लोकांचे लक्ष भरकटेल. आणि अखेर 11 मे 1998 चा तो दिवस उजाडला. दुपारी 3:45 संपूर्ण जगाला गाफील ठेवून भारताने एकाच वेळी 3 अणुस्फोट केले. त्यानंतर 13 मे रोजी पुन्हा 2 स्फोट झाले. अमेरिकेची CIA ही चाचणी रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरली. भारताने अधिकृतपणे स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र घोषित केलं. त्यानंतर अमेरिका अक्षरशः संतापली होती. त्यांच्यासाठी हा केवळ अणुबॉम्बचा विषय नव्हता, तर त्यांच्या अहंकाराला बसलेला तो मोठा धक्का होता. कारण जगातली सर्वात मोठी गुप्तचर यंत्रणा CIA असतानाही भारताने त्यांच्या नाकाखालून 5 चाचण्या केल्या होत्या. हे त्यांना पचवणं कठीण होतं. चाचणी झाल्याच्या अवघ्या 24 तासात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भारतावर कठोर आर्थिक निर्बंध लादले. भारताला साधे संगणक किंवा विमानाचे सुट्टे भाग देणंही अमेरिकेने बंद केलं. अमेरिकेने जागतिक मंचावर असा प्रचार सुरू केला की भारत हा एक बेजबाबदार देश आहे. पण भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी अत्यंत हुशारीने अमेरिकेचे चक्र उलटवलं. त्यांनी संसदेमध्ये ठणकावून सांगितलं हे शस्त्र कुणावर हल्ला करण्यासाठी नाही, तर कोणाची आपल्यावर हल्ला करण्याची हिंमत होऊ नये म्हणून आहे. आम्ही कोणत्याही अण्वस्त्र नसलेल्या देशावर कधी पहिला हल्ला करणार नाही. या एका वाक्याने जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. शेवटी काय झालं, ज्या अमेरिकेने भारताला गुन्हेगार ठरवलं होतं त्याच अमेरिकेला 10 वर्षानंतर गुडघे टेकून 2008 मध्ये भारताशी न्यूक्लिअर डील करावी लागली. तर हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय होता. तर मंडळी विचार करा, जर त्यावेळी आपण त्या एका कागदावर सही केली असती तर आज आपण शेजारील पाकिस्तान किंवा चीनच्या धमक्यांना घाबरून जगलो असतो. युक्रेनने आपली अण्वस्त्रे एका करारावर सही करून सोडून दिली आणि आज त्यांची काय अवस्था आहे हे संपूर्ण जग पाहत आहे. आज आपण महासत्तेकडे वाटचाल करत आहोत, चंद्रावर तिरंगा फडकवत आहोत, पण जगातला कोणताही देश आपल्याला वाकवू शकत नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तसेच पंतप्रधान मोदींच्या आजच्या पॉवरफुल प्रतिमेमागे अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधींनी घेतलेल्या त्या धाडसी निर्णयांचा वाटा किती आहे असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.